नमस्कार मित्रांनो, तर ठरलं तर मग या मालिकेच्या 21 जुलै 2026च्या एपिसोडमध्ये आपण संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आज आपण पाहूयात की प्रिया तुरुंगातून आजारपणाचं सोंग घेऊन बाहेर आली आहे. त्यामुळं नक्कीच ती काहीतरी करणार या विचारात शैली असते. अर्जुनला ती तिची काळजी बोलून दाखवते, पण तो बोलतो की तू आता काही विचार करू नकोस, तिला काय करायचं ते करू दे, तू तुझी काळजी घे. अर्जुन अगदी नॉर्मल बोलत असतो, पण प्रेग्नन्सीमुळे सायलीचे मूड स्विंग होत असतात. ती अचानक त्याच्यावरती चिडते. घरात पसारा केल्यामुळे ती त्याला धारेवर धरते. सायलीचा राग बघून अर्जुनसुद्धा निमूटपणे घरात आवरावर करू लागत असतो. दुसरीकडे प्रिया नर्ससमोर पोटात दुखत असल्याचे नाटक करते. थोड्या वेळाने तिच्या बेडशेजारी एका व्यक्तीला ॲडमिट केलं जातं. त्याला हार्ट अटॅकची लक्षणे दिसून आलेली असतात असं पोलिसांचं म्हणणं असतं. नीट लक्ष दिल्यावर तो नागराज आहे हे तिला समजतं. वार्डमध्ये तर कोणी नाही याचा फायदा घेत प्रिया नागराजशी बोलायला जाते. नागराजसुद्धा ढोंग करून हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तिथे त्यांची प्लॅनिंग सुरू होते. प्रिया नागराजला सांगते की मी माझी एक विश्वासू आश्रमात पाठवली आहे. इथून ती आपल्याला सगळ्या खबरी पोहोचवत राहील. आता आपल्याला फक्त महिपत शिकरेची गरज लागेल. तितक्यात तिला श्वेता फोन करून सांगते की आश्रमात 2 नवीन मुली आल्या आहेत. ती त्या मुलींचे सर्व डिटेल्स, त्यांच्याकडे असलेल्या वस्तू या सर्व गोष्टींची माहिती श्वेताकडून मागून घेते. त्यानंतर ती नागराजला सांगते की याच मुलींचा आपण फायदा करून घ्यायचा. त्यांचे नातेवाईक म्हणून आपण आपल्या माणसांना तिथे पाठवायचं आणि त्या मुली ताब्यात घ्यायच्या. पुढे सचिन त्या मुलींना बरोबर जिथे न्यायचं आहे तिथे नाही. त्यामुळे आपण मालामाल होऊ आणि त्या सगळ्यांचं खापर सायली अर्जुन सुभेदारवर फुटेल. सायलीला खूप हौस आहे ना आश्रम सांभाळायची. आता हेच आश्रम तिला जीव द्यायला भाग पडेल. हे सगळं बोलताना प्रियाच्या डोळ्यात खुणशी भाव दिसून येत असतात. दुसरीकडे अर्जुन त्याच्या मम्मीला अस्मिताला जाऊन सायलीबद्दल सांगतो. ती विनाकारण चिडलेली असते. त्याच्या तक्रारी आहे कोणत्या दोघींना हसायला येतं. इतक्यात सायली तिथे येते. तिला तिची चूक उमगलेली असते. सायली अर्जुनवर विनाकारण चिडचिड केल्यामुळे त्याची माफी मागते. मग अर्जुनसुद्धा तिला समजून घेतो. इतक्यात अश्विन फोनवरील व्हायरल झालेली रील त्यांना दाखवतो. ते महिपत शिकरेंची रील असते. त्यात त्याची भक्तमंडळी महिपत बाबा की जय म्हणून जय जयकार करत असतात. पण सुभेदारांना मात्र सर्व ढोंग आहे याची खात्री असते. महिपतसारखा माणूस सुधारू शकत नाही. या आश्रमाच्या आड नक्कीच काहीतरी चालू असणार ही त्यांना शंका येते. पण सायलीला या प्रकरणापासून दूर ठेवायचं म्हणून अर्जुन विषय बदलतो. मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.